पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 8 ऑगस्ट. पहिले वचन हबक्कूक अध्याय 1 ओवी 12, अध्याय 2 ओवी 4. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तो अनादी काळापासून आहेस ना, आम्ही मरणार नाही. हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्यांचे शासन व्हावे म्हणून तू त्यांस स्थापिले आहेस. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहावत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. तू या बेईमानी करणाऱ्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून धार्मिक त्यास दुष्ट गिळून टाकतो, तेव्हा तू का उगा राहतोस? तू मानवांस समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस? कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूप्रमाणे त्यांना का केले आहेस? तो त्या सर्वांस गळाने उचलतो, त्यांस आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांस गोळा करतो. यामुळे तो हर्षित आणि आनंदित होतो. तो आपल्या जाळ्यापुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला धूप दाखवतो, कारण त्यांपासून त्याला विपुल धन आणि पुष्टीकारक अन्न मिळते. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काही एक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय? मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाऱ्हाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट धरत आहे. तो फसावयाचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जे तुझा शोध करतात त्यांस तू कधी टाकत नाहीस. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 17 ओवी 14 ते 20. एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो आणि वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन आणि कुटील पिढी, मी कोठपर्यंत तुम्हाबरोबर असू, कोठपर्यंत तुमची सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भुताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. येशू आज एका मुलाला दुष्ट आत्म्यापासून मुक्त करतो आणि शिष्यांच्या अल्पविश्वासाबद्दल खंत व्यक्त करतो. तुमच्यात जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असता तर तुम्ही डोंगर हलवू शकला असता. हे शब्द आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात. अनेकदा शंका, भीती आणि अपयशाच्या कल्पना आपला आत्मविश्वास कमी करतात. पण येशू सांगतो की खरा, छोटा पण शुद्ध विश्वास पर्वत हलवू शकतो. विश्वास म्हणजे देवाशी असलेले आपले जिवंत नाते. अशा नात्यात आपण देवावर पूर्णपणे विसंबून राहतो. प्रार्थना. प्रभू, माझा विश्वास बळकट कर आणि माझ्या मनातील शंका दूर कर.